एक रकमी FRPच्या केंद्र सरकारच्या कायद्यात राज्य सरकारनं केलेल्या बदलाविरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान न्यायालयानं राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले असल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं। राज्य सरकारला म्हणणं मांडण्यासाठी मुदत न देता उच्च न्यायालयानं या प्रकरणी उद्याच अंतिम सुनावणी निश्चित केली असल्याचं माजी खासदार शेट्टी यांनी सांगितलं। एकूणच सहकार खातं आणि राज्य सरकारचं जो गलतानपणा आहे आणि साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षापासून तुकड्या तुकड्यांना FRP देण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्यावर कोर्टानं तीव्र आक्षेप व्यक्त केलेला आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना 3-3 वर्षे तात्काळ ठेवून त्याचा निर्णय होत नाही। मुख्यमंत्र्यांच्या समवेत झालेल्या बैठकीचे मिनिट्स कोर्टासमोर आम्ही सादर केले। त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर त्या बैठकीला असणारे सहकार सचिव, साखर आयुक्त या सगळ्यांनी मान्य केलेलं होतं की हा आदेश मागे घेतो आणि याचिकाकर्त्यांनी मागे घ्यावी। त्यावेळी मी सांगितलं होतं की सरकारनं जर का हा 3 टप्प्याचा FRPचा निर्णय मागे घेतला तर मला सरकारच्या विरोधात कोर्टात जायचं काहीच कारण नाही। मी याचिका लगेच मागे घ्यायला तयार आहे की याचिकाकर्ते याचिका मागे घ्यायला तयार असताना सुद्धा तुम्ही 3-3 वर्ष निर्णय घेत नाही। याचा सरळ अर्थ होतो की शेतकऱ्यांचे पैसे तुकड्या तुकड्याने द्यायचा हा कारखानदाराचा जो डाव आहे याला सरकार पाठीशी घालतंय आणि त्यामुळे कोर्टानं सरकारच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। सरकार खरं तर अजून म्हणणं मांडायला वेळ मागत होतं, परंतु कोर्टानं नकार दिलेला आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता निकाल लागणार आहे।